हां, कॅमेरा क्वालिटी थोडीशी खराब आहे, सो प्लीज जरा समजून घ्या. ठीक आहे, आज बिझायर कर्व बघू. पहिल्यांदा त्याच्या प्रॉपर्टीज बघू आणि मग त्याच्यानंतर बिझायर कर्वचा ॲक्च्युअल फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युलावरून अजून एक फॉर्म्युला डिराईव्ह करावा लागतो. तो पण कसा काढायचा ते पण बघू. ठीक आहे, आता सगळ्यात पहिली प्रॉपर्टी ही असते की द कर्व पासेस थ्रू द फर्स्ट अँड द लास्ट कंट्रोल पॉईंट. म्हणजे हा जो काही बिझायर कर्व असेल तो बी नॉट म्हणजे पहिला कंट्रोल नॉट B0 आणि BN म्हणजे लास्टवाला कंट्रोल पॉईंट, या दोघांमधूनच तो बिझायर कर्व पास होत असतो. सपोज दिस इज वॉट एक्झाम्पल. सपोज दिस इज B1, दिस इज B0, दिस इज B2 आणि हे सपोज BN. ओके, सो कंट्रोल पॉईंट हे सपोज हे दोघं एकमेकांना अटॅच झाले तर कंट्रोल पॉईंट नेहमी असा पास होणार आहे. ठीक आहे, एकदा ह्या रूटनी आणि मग ह्या रूटनी, म्हणजे जो फर्स्ट कंट्रोल पॉईंट होता B0 अप टू BN, म्हणजे कंट्रोल पॉईंट्स नेहमी B0 लास्ट फर्स्ट कंट्रोल पॉईंट आणि लास्ट कंट्रोल पॉईंटमधूनच पास होतो असतो. जो बिझायर कर्व आहे तो द बिझायर कर्व पासेस थ्रू ओनली द फर्स्ट अँड द लास्ट कंट्रोल पॉईंट. ही पहिली प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी ही वाली आय थिंक इट इज द बेटर, कारण याला फॉर्म्युलामध्ये पण अप्लाय करायचं आपल्याला. इफ द नंबर ऑफ द कंट्रोल पॉईंट इज n+1 देन द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल ऑफ द बिझायर कर्व इज n. सपोज माझ्याकडे 4 कंट्रोल पॉईंट्स आहेत टोटल, म्हणजे याला आपण n+1 कन्सिडर करू. तर माझी जी डिग्री असेल ती किती असेल 3, म्हणजे एक कमी असेल. ठीक आहे, मग डिग्रीला सपोज मी n कन्सिडर करणार आहे. n इज इक्वल्स टू द डिग्रीला आपण n कन्सिडर करू. तर मग 4 इज इक्वल्स टू द n+1. हा +1 इकडे आल्यावर -1, सो 4 -1 विच इज इक्वल्स टू द n, म्हणजे 3 इक्वल्स टू द n. ठीक आहे, तर म्हणजे डिग्री किती असणार आहे आपली 3 असणार आहे. जेव्हा आपण इक्वेशन क्रिएट करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या इक्वेशनमध्ये आपल्याला रूट्स वगैरे घ्यायचे आहेत. सपोज n+1 किंवा n-1 ह्यांची डिग्री किती असेल हे याच्यावरनं फिक्स करायचं. 4 कंट्रोल पॉईंट्स असेल तर फॉर्म्युला 3 डिग्रीने सुरू होईल. 3 कंट्रोल पॉईंट्स असतील तर फॉर्म्युला कितीने सुरू होईल, 2 डिग्रीने सुरू होईल. ठीक आहे, एक जितके कंट्रोल पॉईंट असतील त्याच्यापेक्षा 1नी डिग्री असते आपली. ठीक आहे, एवढं कळलं. जेवढे कंट्रोल पॉईंट त्याच्यापेक्षा 1 कमी म्हणजे आपली डिग्री असेल. हाऊ टू डिराईव्ह द फॉर्म्युला. आता सगळ्यात पहिल्यांदा हा फॉर्म्युला बघायचा, P(t) विच इज इक्वल्स टू द जे आता माझ्याकडे 3 कंट्रोल पॉईंट्स आहेत, टोटल 3 कंट्रोल पॉईंट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे माझी डिग्री किती झाली, 2 झाली है ना. 3 कंट्रोल पॉईंट्स आहेत म्हणजे माझी डिग्री झाली 2. मग मला 2नी फॉर्म्युला सुरू करावा लागेल. 2 माझी डिग्री आहे, कॉमा त्याचा पहिला पॉईंट. 2 माझी डिग्री आहे, कॉमा त्याचा दुसरा पॉईंट. 2 डिग्री आहे त्याचा तिसरा पॉईंट म्हणजे दुसरा. म्हणजे हे झाले कंट्रोल पॉईंट्स कंप्लीट. ठीक आहे, हा सिम्पल फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा हाच लिहावा लागेल, J2,0. आता सपोज इथं जर 4 कंट्रोल पॉईंट्स असले असते, 4 कंट्रोल पॉईंट असले असते म्हणजे डिग्री किती झाली असते त्याची 3, म्हणजे J फ्रॉम 3 to 0 म्हणजे 3 पासून 0पर्यंत 1 मल्टिप्लाय बाय द T आणि त्याचा पहिला कंट्रोल पॉईंट D0. ठीक आहे, प्लस J3,1 मल्टिप्लाय बाय द T आणि ऑल्सो द B1. माझ्याकडे किती टोटल 4 कंट्रोल पॉईंट्स आहेत, म्हणजे अप टू B3पर्यंत, B3 माझे कंट्रोल पॉईंट्स आहेत. ठीक आहे, सो हे 3,1 झालं. मग आपल्याला जो परत काय करायचं, J3 माझी डिग्री आहे, प्लस मी पहिला 0वाला कंट्रोल पॉईंट घेतला, 1वाला कंट्रोल पॉईंट घेतला. आता मला 2वाला कंट्रोल पॉईंट घ्यावा लागेल. हा 2वाला कंट्रोल पॉईंट मल्टिप्लाय बाय द T आणि त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय असेल, B2वाला जो कंट्रोल पॉईंट असेल तो त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये असेल. असंच करत जायचं आणि त्याच्यामध्ये लास्ट टर्म कोणती येईल, J3,3. जोपर्यंत 3,3 किंवा 4,4 येत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं असतं. 3,3 मल्टिप्लाय बाय T मल्टिप्लाय बाय B, जो लास्टवाला असेल B3. ठीक आहे, हा आपला मेन फॉर्म्युला असतो. पण ह्या फॉर्म्युलावरनं आपण एक्झाम्पल सॉल्व करत नाही, त्या फॉर्म्युलाला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये. सो लेट्स गो, स्टँडर्ड फॉर्म कसा कन्वर्ट करायचा. ओके, सो लेट्स स्टार्ट. मी हा फक्त एक ओव्हरव्ह्यू क्रिएट केला आहे, म्हणजे फॉर्म्युला आपल्याला असाच क्रिएट करायचा आहे. सपोज
ह्या ज्या टर्म्स आपण इथे घेतल्या होत्या J2,0 J2,1 असाच होता ना फॉर्म्युला J2,0 मल्टिप्लाय बाय टी मल्टिप्लाय बाय द बी नॉट. हा इलेमेंट म्हणजेच तुम्ही जो कंट्रोल पॉईंट घेणार आहे तो इलेमेंट असतो 0, बी नॉट. इथे 1, B1, इथे 2, B2. ठीक आहे. तर हे फॉर्म्युल्याचे 3 सेक्शन्स आहेत. माझ्याकडे 3 कंट्रोल पॉईंट्स होते, त्याची डिग्री आली 2, त्याच्यासाठी मी असं क्रिएट केलं. ठीक आहे. सपोज जर माझ्याकडे 4 कंट्रोल पॉईंट्स असते, त्याची डिग्री असेल माझी 3, म्हणजे मला ते कसं क्रिएट करावं लागेल, J3 माझी डिग्री, J0, J3 1, J3 2, J3, 3, समथिंग लाईक दिस. त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये असेल टी ऑल. ठीक आहे. टी त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये असेल आणि हा जो लास्टवाला नंबर असेल तो तुमचा कंट्रोल पॉईंट इंडिकेट करतो. म्हणून बी नॉट इथे 1 आहे सो B1, इथे 2 आहे सो B2 आणि इथं 3 आहे सो B3. ठीक आहे. तर ह्या सगळ्यांची तुम्ही ॲडिशन केली तर तुमचा जो फायनल फॉर्म्युला आहे तो आहे. ठीक आहे. हा तोच फॉर्म्युला आहे. म्हणजे P ऑफ टी विच इज इक्वल्स टू दिस फॉर्म्युला फॉर दी 4 कंट्रोल पॉईंट्स. 4 कंट्रोल पॉईंट्स डिग्री 3, 3 कंट्रोल पॉईंट्स डिग्री 2. ठीक आहे. आता याच्यासाठी फॉर्म्युला कसा करायचा, मी मगाशी सांगितलं होतं की हा फॉर्म्युलावरनं आपल्याला ते एक्सपांड करून फॉर्म्युला क्रिएट करायचा असतो. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची डिग्री हायस्ट डिग्री 2 असते म्हणून 1 - t² हे पहिली टर्म येणार. 1 - t². ठीक आहे. मग त्याच्यानंतर ही जी डिग्री असते ती डिक्रीज करत जायची. आता डिक्रीज केल्यानंतर इथं 2 आहेत, डिक्रीज केल्यानंतर काय येईल 1 येईल आणि लास्टला जो t² म्हणजे हायस्ट डिग्री 2 होती म्हणून लास्ट टर्मकडे t² दिला. परत एकदा सांगते. पहिली टर्म 1 - t², डिग्री हायस्ट डिग्री माझी 2 आहे म्हणून 1 - t² मी इथं दिला. ठीक आहे. सपोज माझी हायस्ट डिग्री 3 असली असती तर मी इथं लिहिलं असतं 1 - t³. ठीक आहे. मग त्याला डिक्रीज करावं लागेल. इथं डिक्रीज केलं, ह्याला 1ने डिक्रीज केलं, 1 - t आला. फक्त ही टर्म विसरून जा शक्यतो. आत्ता सध्यासाठी एवढी टर्म विसरून जा, फक्त ह्या टर्मवर लक्ष द्या. स्क्वेअर होता इथे, त्याला डिक्रीज केलं, जस्ट 1 - t झाला. आता इथे 3साठी जर बघितलं तर 1 - t ह्याचा होईल इथे स्क्वेअर है ना. मग त्याच्यानंतर फक्त 1 - t असं राहील. आणि एक गोष्ट लास्टवाल्या टर्मसाठी लक्षात ठेवायची, जी हायस्ट डिग्री आहे ना त्याला फक्त त्याला टीच्या कॅपमध्ये द्यायचं. फॉर एक्झाम्पल तर हायेस्ट डिग्री 2 आहे सो मी t⁻² दिला. हायेस्ट डिग्री जर माझी 3 असली असती तर लास्टचा माझा जो पॉईंट किंवा फॉर्म्युलामध्ये जे आलं असतं ते t⁻³ आलं असतं. ठीक आहे. हे लास्टवाली टर्म तर कळली. t⁻3, t⁻2, t⁻1 - t आणि लास्टला t³. ठीक आहे. आता जे 2 नंबरचं असतं त्याच्यासाठी तुम्हाला सिंगल म्हणजे तिथे स्क्वेअर वगैरे काही नसतं द्यायचं, जस्ट असंच लिहायचं असतं. आता इथं 2t मी लिहिलं 2t. आता इथं मला लिहावं लागलं असतं 3t. ठीक आहे. आता इथं एंड झालं आहे, 3च ह्याच्यात एंड झालं, पण 3मध्ये कसं होणार, इथं होणार 3t². ठीक आहे. 3t². असं ह्याच्यात जर लक्षात नाही ना राहिलं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, पहिल्यासाठी नो स्क्वेअर, फक्त 3t लिहायचा आणि सेकंडमध्ये 3t² करायचा आणि जो लास्टवाला येते तो आपल्याला माहितीच आहे. टीचा फक्त 4 कंट्रोल पॉईंट म्हणजे डिग्री जर 3 असेल तर 3 टाकायचा, डिग्री जर 2 असेल तर 2 टाकायचा. एकदम सिम्पल आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला, 1 - t² पहिली गोष्ट, त्याच्यानंतर त्याला डिक्रीज केलं, 1 - t झाला आणि मग लास्ट पॉईंट नेहमी जो टीला फक्त डिग्री द्यायची असेल. इथं 3 कंट्रोल पॉईंट्स असले असते तर 2ची डिग्री आली, इथं 4 कंट्रोल पॉईंट्स होते म्हणून 3ची डिग्री आली. बस एवढंच. आणि ह्या टर्म्सच्या पुढे, पहिल्या टर्मच्या पुढे काहीच नाही लिहायचं, ना 3मध्ये ना 2मध्ये. ठीक आहे. काहीच नाही लिहायचं, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सेकंड टर्मला 2 माझी डिग्री आहे म्हणून मी 2t लिहिलं, इकडे 3 माझी डिग्री होती म्हणून मी 3t लिहिलं. ठीक आहे. दुसऱ्या ह्याच्यासाठी. आणि मग थर्ड ह्याच्यामध्ये ऑफकोर्स हे डिग्री जर 2 असेल तर ह्याच्यामध्ये थर्ड टर्म येणार नाही, डायरेक्टली t² येणार, पण ह्याच्यामध्ये थर्ड टर्म येते. मग हे जे 3t होतं ना त्याला फक्त इन्क्रीज करून टाकायचं, 3t² करायचा. बस एवढंच करायचं आहे. हाच फॉर्म्युला आहे, याच्यावरूनच आपल्याला पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आय जस्ट होप की तुम्हाला हे एक्झाम्पल नाही का फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला वगैरे जास्त डोकं नाही लावत बसायचं. त्याच्यासाठी एक परमेंटेशनचा असा काहीतरी फॉर्म्युला आहे, I² आणि असं काहीतरी खूप जम्बलिंगवाला फॉर्म्युला आहे. तो सॉल्व करायला जरी गेलं ना तरीसुद्धा खूप प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत सॉल्व करताना. नाही म्हटलं तरी 10 मिनटं लागतील. सो इट्स बेटर की आपण नाही का ह्या ट्रिकने
लक्षात ठेवा फॉर्म्युला हा 4 कंट्रोल पॉईंटसाठी फॉर्म्युला होता डिग्री 3 असेल. हा होता 3 कंट्रोल पॉईंटसाठी म्हणजे त्याची डिग्री होती 2. ठीक आहे, रट्टा जरी मारला तरी पण तुम्हाला फॉर्म्युला इझिली लक्षात राहणार आहे, असा फॉर्म्युला आहे. आता आपण एक एक्झाम्पल सॉल्व करून बघू. आता इथे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. फाइंड द पॅरामेट्रिक इक्वेशन फॉर द डिझायर कर्व डिटरमाइंड बाय द कंट्रोल पॉईंट्स B0, B1, B2 and find the position vector of the points on the curve corresponding to the parametric values t is equals to 0.3, t is equals to 0.6, t is equals to 0.9. ठीक आहे, हे एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यांनी कंट्रोल पॉईंट्स फाइंड द पॅरामेट्रिक इक्वेशन सांगितलं आहे ना, आणि त्याच्यासोबत कंट्रोल पॉईंट्स किती दिले, B0, B1 आणि B2. ठीक आहे, आता इथे लिहून घेऊ आपण. B0चे कंट्रोल पॉईंट काय आहे, 1 आणि 0. ठीक आहे, B1चा कंट्रोल पॉईंट काय आहे, दॅट इज 2,3 आणि B2चा कंट्रोल पॉईंट काय 4 आणि 1. ठीक आहे, आता हे त्यांनी कंट्रोल पॉईंट्स दिलेले आहेत, 3 कंट्रोल पॉईंट दिले आहेत, B0, B1 आणि B2. 3 कंट्रोल पॉईंट्स दिलेले आहेत. टोटल कंट्रोल पॉईंट्स इज इक्वल्स टू द 3. देअरफॉर डिग्री इज इक्वल्स टू किती असेल, 2 असेल. म्हणजे आपला हा जो फॉर्म्युला नवीन डिराईव्ह होणार आहे तो विथ डिग्री 2 डिराईव्ह होणार आहे, म्हणजे 2 डिग्रीवाला फॉर्म्युला लागेल आपल्याला. ठीक आहे, मग P ऑफ T विच इज इक्वल्स टू आपला नॉर्मल फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, हायस्ट डिग्री 2 आहे, 2चा 0 मल्टिप्लाय बाय T आणि प्लस B0. ठीक आहे, प्लस 2 J, 2चा 1 ठीक आहे मल्टिप्लाय बाय T आणि B1 प्लस J2चा 2 इथे असेल मल्टिप्लिकेशनमध्ये T मल्टिप्लाय बाय B2. ठीक आहे, B2पर्यंत आपले कंट्रोल पॉईंट्स होते, आपल्या B2पर्यंतचा आपला फॉर्म्युला क्रिएट झाला. 3 कंट्रोल पॉईंट्स 3 लूप, 4 कंट्रोल पॉईंट्स 4 लूप, पण डिग्री 1नी कमी. ठीक आहे, आता याच्यावरनं आपण फॉर्म्युला क्रिएट करत होतो. ह्या टर्मसाठी आपण काय घेत होतो, जस्ट 1 मायनस टीचा स्क्वेअर. ठीक आहे, प्लस 1 मायनस टीचा स्क्वेअर ही टर्म असेल 1 मायनस टीचा स्क्वेअर आणि B0 मल्टिप्लिकेशनमध्ये B0 प्लसचं साईन ॲज इट इज. आता J2, 1 मल्टिप्लाय बाय T त्याच्यासाठी आपण काय लिहिलं होतं, 2T इन ब्रॅकेट B1 है ना, सॉरी इथं चुकलं माझं, 2T मल्टिप्लाय बाय 1 मायनस T आणि मल्टिप्लिकेशनमध्ये होतं बीचा 1 B1. आता त्याच्या ॲडिशनमध्ये आपल्याला सिम्पली लास्ट टर्म आहे ना ही ह्याच्यासाठी, सो जस्ट टीचा स्क्वेअर इन ब्रॅकेट हा जो असं B2. ही पूर्ण जी टर्म असेल ह्या टर्मसाठी आपण टीचा स्क्वेअर की म्हणलेले, ही पूर्ण जी टर्म असेल एवढी टीपर्यंतची B0, B1 आणि B2 ह्या तर व्हॅल्यूज पुट करायच्यात. फक्त एवढ्या टर्मसाठी आपण फॉर्म्युला लिहिला आहे 1 मायनस टी स्क्वेअर ह्याच्यासाठी, 2T याच्यासाठी आणि टी स्क्वेअर फक्त याच्यासाठी, आणि B0, B1 आणि B2 ते ॲज इट इज फॉर्म्युलामध्ये इथे B0, इथे P1 अँड देन इथं B2 ॲज इट इज राहणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये जस्ट आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्यात. ठीक आहे, 1 मायनस टीचा स्क्वेअर मल्टिप्लिकेशनमध्ये B0चे पॉईंट, B0चा पॉईंट काय 1 0 1 0. ठीक आहे, प्लस 2 मल्टिप्लाय बाय T जस्ट पहिल्यांदा लिहून घ्या, व्हॅल्यूज आपण नंतर टाकू. 2T इन ब्रॅकेट T मायनस 1. ठीक आहे, आणि मग B1च्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. B1च्या व्हॅल्यू 2,3 सो 2 3. ओके, आता मग पुढची टर्म काय आहे आपली, डायरेक्टली टीचा स्क्वेअर इन मल्टिप्लिकेशन B2 होता, म्हणजे त्याचा पॉईंट आहे 4,1 4 आणि 1. ठीक आहे, आता इथं टीची व्हॅल्यू काय असेल हा प्रश्न आहे. व्हॉट इज द टी काय आहे, त्यांनी क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलं होतं, फाइंड द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द डिझायर कर्व डिटरमाइंड बाय द कंट्रोल पॉईंट्स B0, B1, B2 अँड फाइंड द पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉईंट्स ऑन द कर्व करस्पॉन्डिंग टू द पॅरामेट्रिक व्हॅल्यू
टी इज इक्वल्स टू द 0.3, टी इज इक्वल्स टू द 0.6, टी इज इक्वल्स टू द 0.1. म्हणजे त्यांनी प्रत्येक हे इक्वेशन म्हणजे प्रत्येक ह्या गोष्टीसाठी वेगवेगळा त्यांनी आपल्याला फॉर्म्युला लिहायला लावला आहे. आता हे पहिला T2 काय, पहिला टी काय आपला 0.3. सध्या आपल्याकडे टी आहे 0.3, म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये 0.3 जस्ट पुट करायचं आहे टीच्या जागेवर. जे काय कॅल्क्युलेशन्स असतील ते कॅल्क्युलेशन्स करायचेत. ओके, मी व्हिडिओ पॉज करते आणि पहिल्यांदा व्हॅल्यूज टाकून घेते. ओके, तर मी या फॉर्म्युल्यामध्ये जस्ट व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत. म्हणजे 1 मायनस टी स्क्वेअर, 1 मायनस टीच्या ऐवजी ठेवला 0.3 त्याचा स्क्वेअर, कंट्रोल पॉईंट ॲज इट इज, प्लस ॲज इट इज, 2 ॲज इट इज, टीच्या जागी 0.3, टी मायनस 1 म्हणजे 0.3 मायनस 1, 2 3 ॲज इट इज, टी स्क्वेअर म्हणजे 0.3चा स्क्वेअर आणि हा 4 1. ठीक आहे, ह्या ॲज इट इज पुट केलं. आता मग पहिल्यांदा मला हे करावं लागेल. त्याची व्हॅल्यू इथं टाकायची. त्याची व्हॅल्यू आहे 0.49. मी जस्ट इथं कॅल्क्युलेट केलं आहे. ओके, गेलं, जाऊ दे. मी व्हॅल्यूज बुकमधूनच घेते कारण त्या व्हॅल्यूज बरोबर आहेत आणि मी हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. सो मी तुम्हाला शॉर करू शकते की या बुकमधल्या व्हॅल्यू सगळ्या बरोबर आहेत. ठीक आहे, ह्या टर्मचं मल्टिप्लिकेशन त्यांनी प्रत्येकी एक इंडिव्हिज्युअली टाकलं आहे. फॉर एक्झाम्पल 1 मायनस 0.3 केलं आहे, त्याचा आन्सर येतं 0.7 आणि मग त्याचा स्क्वेअर केला. इतकं करत बसण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली कॅल्क्युलेट करायचं. 1 मायनस 0.3चा स्क्वेअर काय असतो कॅल्क्युलेसीवर 0.49 येतो. कंट्रोल पॉईंट ॲज इट इज. त्याच्यानंतर ही पूर्ण टर्म एवढी कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला 0.42चा आन्सर भेटतं आणि 2 3 ॲज इट इज. पण त्याच्यानंतर ही पूर्ण टर्म कॅल्क्युलेट हे एवढंच असतं 0.3चा स्क्वेअर दॅट इज 0.09. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर हे 4 1 कंट्रोल पॉईंट ॲज इट इज. इथून पुढचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, ह्या टर्मनी पहिल्यांदा ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 1नी 0.49ला मल्टिप्लाय केलं 0.49 आलं. मग 0नी 0.49ला मल्टिप्लाय केलं 0 आन्सर आलं. प्लस आता ह्या टर्मनी 2ने ह्याला मल्टिप्लाय करायचं 0.42 त्याचा आन्सर येणार 0.84. मग 3ने मल्टिप्लाय करायचं परत 0.42ला 1.26 आन्सर आला. प्लस 0.09ला 4ने मल्टिप्लाय करायचं 0.36 आणि दिस मल्टिप्लाय बाय दिस अगेन. आणि मग ह्या सगळ्या टर्म्सची जी पहिली टर्म असते ह्याची पहिली टर्म, ह्याची पहिली टर्म, ह्याची पहिली टर्म, ह्या तिघांचं ॲडिशन करायचं, ही टर्म येते. मग ही टर्म 0 1.26 आणि 0.09 म्हणजे दुसरी टर्म, ह्याची दुसरी टर्म, ह्याची दुसरी टर्म, ह्याची दुसरी टर्म, यांची ॲडिशन केली तर हे आन्सर येतं आणि फायनल आन्सर आपलं हे असेल. म्हणजे आपण पॅरामेट्रिक इक्वेशनवरनं जे व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या होत्या 0.3चा यूज केला आणि ही व्हॅल्यू आली. मग त्यांनी आपल्याला इथं 0.6 आणि 0.9साठी पण काढायला लावलं. मग टी इज इक्वल्स टू 0.6 कन्सिडर करायचा, जो आपण ऑलरेडी फॉर्म्युला बनवला होता. त्या फॉर्म्युलामध्ये जे स्पुट करायचं तर बघ 1 मायनस टीचा स्क्वेअर फर्स्ट कंट्रोल पॉईंट 2 टीच्या जागी 0.3ला पुट केलं 1 मायनस 0.6 म्हणजेच टी. ठीक आहे, जस्ट त्या फॉर्म्युलामध्ये 0.6 पुट करायचा, ह्याच कन्सेप्टनी सॉल्व करायचं आणि यू विल बी गेट दिस आन्सर. आणि मग 0.9 पण पुट करायचं आणि हे टाकायचं. आय डोंट थिंक की आपल्याला 2-3 कंट्रोल पॉईंट्स देतील. 2-3 जे टीचे पॅरामेट्रिक इक्वेशनसाठी या व्हॅल्यूज 2-3 देतील. जस्ट 1 किंवा 2 देऊ शकतात ते मॅक्झिमम. आणि 5 मार्काला हा क्वेश्चन कंपल्सरी विचारला जाणार, एवढं मात्र फिक्स आहे. सो जस्ट बी प्रिपेअर्ड फॉर दिस. आणि 2 प्रॉपर्टीज जशा आपण बघितल्या, शक्यतो 2 ते 3 प्रॉपर्टीज करून टाका. पहिली प्रॉपर्टी काय होती, द कर्व पासेस थ्रू द लास्ट अँड द फर्स्ट पॉईंट. पहिल्या पॉईंट आणि लास्ट पॉईंटमधून. म्हणजे इथे कर्व आता जर बघितलं तर पहिला पॉईंट काय B0 1,0 आणि लास्ट पॉईंट काय B2 4,1. कंट्रोल पॉईंट ह्याच जो कर्व असेल ना, तो पॅरामेट्रिक कर्व, बेझायर कर्व, तो या 2 इक्वेशनमधूनच पास होणार हे ते सांगतं. आणि मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, इफ द कंट्रोल पॉईंट्स आर n+1 देन द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल ऑफ द बेझायर कर्व इज द n. म्हणजे n+1 आपण कंट्रोल पॉईंट असतील n+1 4 नाही n+1 असेल तर आपली डिग्री काय असेल n. ऑफकोर्स एक मायनस करायचा, n+1 हे जर आपला कंट्रोल पॉईंट असेल तर n इज इक्वल्स टू आपली डिग्री असेल. ओके, आता एवढं झालं. आणि लास्ट, ठीक आहे, द कर्व इज इनवर्ड अंडर द अफाईन ट्रान्सफॉर्मेशन. या पाठ करायचे असेल तर करा, काही फरक नाही पडत. चला, ओके देन बाय. आय होप की तुम्हाला बेझायर कर्वचा एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते कळलं असेल. आणि फॉर्म्युला मेनली डिराईव्ह करायला शिका. डिराईव्ह करणं काही तेवढं अवघड नाही आहे. मी परत एकदा सॉल्व करून दाखवते. 3 कंट्रोल पॉईंट्स मीन्स डिग्री इज इक्वल्स टू 2 अँड फॉर्म्युला विल बी द 1 मायनस टीचा स्क्वेअर
मल्टिप्लाय बाय द बी नॉट. दुसरी टर्म असेल काय असेल दुसरी टर्म 1 मायनस जस्ट टी, कारण आपण डिक्रीज करतो आहे ना. 1 मायनस जस्ट टी मल्टिप्लाय बाय दी B1 आणि मग पुढचं काय असेल डायरेक्टली टीचा स्क्वेअर आणि इथं असेल B2 आणि फक्त इथं सेकंड टर्मला 2t. आणि 3साठी जर फॉर्म्युला असेल तर कसा होणार 1 मायनस टीचा क्यूब, मग त्याला डिक्रीज करत जायचं 1 मायनस टीचा स्क्वेअर आणि 1 मायनस जस्ट टी आणि लास्ट टर्म असेल टीचा क्यूब. ठीक आहे, इथे 3t लागणार आणि इथे 3t स्क्वेअर लागणार आणि इथं असेल B0 B1 B2 आणि लास्टला असेल B3. दॅट्स ऑल. असाच फॉर्म्युला आहे, जस्ट ह्यांची ॲडिशन करत जा. हा झाला तुमचा फॉर्म्युला तयार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, पी टी इक्वल्स टू दिस, म्हणजे फॉर्म्युला कम्प्लीट लिहिताना आपल्याला तिथं व्हॅल्यू टाकावी लागेल. आता आपण केलं नाही त्या एक्झाम्पलमध्ये, पण 0.3 इक्वल्स टू मग टीची व्हॅल्यू त्याच्यात पुट करायची. ठीक आहे, जेव्हा आपण या इक्वेशन्समध्ये टीची व्हॅल्यू पुट करतो तेव्हा पीच्या ह्याच्यात पण आपल्याला 0.3 पुट करावं लागेल. आय होप की हे एक्झाम्पल तुम्हाला छान पैकी एकदम समजलेलं असेल. आणि बस एवढंच. गुड बाय. मस्तपैकी प्रिपेअर करा.